फ्रेंड, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आज आपण कोळंबीची रेसिपी बनवत आहे. तर हे बघा, इकडे कोळंबी धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यासाठी आपण साहित्य तयार करतोय. बघा, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि 2 कांदे कापलेत आणि 2 छानसे टमाटे कापूया आपण मोठे मोठे. आणि हे बघा, फक्त 4च मिरची घेतलेली आहे. तर चला, आपण पुढे मी तुम्हाला दाखवते रेसिपी कशी बनवायची आहे. तर साहित्य कापून झालेले आहे. आता आपण इकडे गॅस ऑन करूया. आता गॅस पण ऑन झालेली आहे. आता याला थोडंसं तापूया कढाईला आणि मग त्याच्यामध्ये आपण हा मसाला जे आहे हे कापलेला, आपण हा मसाला त्याच्यामध्ये तयार करून घेऊया. बघा, खूप ताजी ताजी कोळंबी आणलेली आहे एका माझ्या मैत्रिणी गावावरून. हे बघा, आपण आपली कढई तापलेली आहे. तर याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल घालणार आहे, का की आपल्याला मसाला याच्यामध्ये एकदम छानसा भाजून घ्यायचा आहे. आता हे आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. थोडं गरम होऊन द्या आणि मग याच्यामध्ये आपण 1 चम्मच जिरं घालायचे भाजायला. आणि त्याच्यानंतर आपण इकडे ही हिरवी मिरची घेतली होती, आपण ही पण याच्यामध्ये घालूया भाजायला. हिला पण छानसं भाजून घेऊया. आपण एक कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. कोथिंबीरला भाजायचं नाहीये. हे बघा, 10-15 लसणच्या कळ्या आहेत, तर हे पण याच्यामध्ये ऍड करायचं. आणि आता कांदा टमाटर पण याच्यामध्ये घालायचे. छान याला भाजून घेऊया आपण. फ्रेंड, याला भाजायला थोडंसं वेळ लागेल. हे बघा, आपलं कांदा टमाटर एकदम सगळं गळून गेलेलं आहे. आता आपण याला थोडंसं थंड होऊ देऊया, मग नंतर मिक्सरला लावूया. बघू शकता, एकदम छानसं भाजलंय. आता गॅस बंद करूया. आता आपलं थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. एका साईडला मी मुगाची खिचडी बनवणार आहे. बघा, आपलं वाटण झालेलं आहे. आता आपण गॅस पेटवूया. परत हीच कढाई ठेवूया. आता याला थोडंसं तापवूया. मग याच्यामध्ये तोपर्यंत आपण ताजी ताजी कोथिंबीर आहे ती आपण चिरून घेऊया बारीकशी. भाजीच्या वरून म्हणजे घालायला. हे बघा, इकडे मुगाची खिचडी पण बनवलेली आहे, अख्ख्या मुगाची. आपण आता याच्यामध्ये तेल घालूया. तीन चम्मचच घालूया. आता आपण याच्यामध्ये मसाला हे 2 चम्मच घालूया. कांदा लसूण पेस्ट, त्याच्यानंतर हळद घालूया थोडीशी. त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे. त्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडर घालूया.
आणि याला छानसं परतून घेऊया. म्हणजे हे आपण कशासाठी भाजतोय का की भाजीला कलर खूप छान येतो. याच्यामध्येच आपण थोडंसं कढीपत्ता पण घातला आहे. आता आपण ही कोळंबी जी आहे ना ही याच्यामध्ये थोडीशी भाजून घेऊया. की वास यायला नको. बघू शकताय तुम्ही. हे बघा, हे पण खूप छान वाटण झालेलं आहे आपलं. हे काय आम्हाला खोबऱ्यामध्ये नव्हती बनवायची म्हणून आम्ही याने पण खूप छान टेस्ट येतो त्याचा. आता आपण याला पण थोडंसं भाजून घेऊया कोळंबी बरोबरच. पहिलं तर आपण कांदा टमाटर भाजूनच घेतलं होतं, पण आता पण थोडंसं भाजूया का की त्याला तरी खूप छान येईल. इकडे आपली खिचडी पण होतीये तयार. आणि याच्या बरोबरच आपण 1 चम्मच मीठ घालूया फक्त. आता आपण हे बघा, याच्यामध्ये एवढंच फक्त पाणी घालणार. 5 मिनिटं ठेवलं की घट्ट होईल. आपली कोळंबीची भाजी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. याला भाताबरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता. आता आपण याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आपलं नवीन चॅनल आहे, आजचा आमचा दुसरा व्हिडिओ आहे. तर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.